आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे, काय मागणी आहे, काय प्रकरण आहे आपलं? माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। गेली 3 महिने झालं आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव इतर मागास बहुजन कल्याण धाराशिव येथे प्रलंबित आहेत। 15 ते 20 प्रस्ताव आहेत। महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे किंवा राजश्री शाहू महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुलेंचं विचारावर हे राज्य चालणारे आहे। परंतु शासन आणि प्रशासन वेळोवेळी आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यावर सतत अन्याय करत आहे आणि पिळवणूक करत आहे। आम्ही गेल्या 2 वर्षाखाली सुद्धा असेच निवेदन दिले होते की त्यावेळेस सुद्धा 40 ते 50 आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधीचे प्रस्ताव 1 वर्ष झालं प्रलंबित होते। हे भविष्य निर्वाह निधी हा मिळणं अत्यंत आवश्यक असते, कारण मुलामुलींचे लग्न असतात, नवीन प्लॉटची खरेदी, बांधकाम खरेदी, बांधकाम घराचं बांधकाम किंवा बांधकाम दुरुस्ती असते। आणि आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी डोंगर दऱ्यात, दरी खोऱ्यात, वाडी वस्त्यावर, तांड्यावर, दुर्गम भागात कोणतेही साधनाची सुविधा नसताना अहोरात्र वीट कामगार, दलित, अनाथ किंवा आदिवासी किंवा ऊसतोड कामगार, वीटभट्टी कामगार अशा विद्यार्थ्यांना अहोरात्र ज्ञान देण्याचं काम आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी करतात। परंतु जाणीवपूर्वक शासन आणि प्रशासन त्यांच्याकडे दुर्लक्ष करतं। जर आमचा हे मागणी मान्य झाली नाही तर आम्ही संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातील आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी 16 एप्रिल रोजी माननीय जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव समोर तीव्र आंदोलन करतील, याचे गांभीर्याने नोंद घ्यावे। आपण निवेदन दिलं होतं, निवेदन देताना